सर्व घटकांवरती प्रकाश टाकलेला आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक असा आहे. त्याबद्दल मी खरोखरच माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते आणि हा अर्थसंकल्प आदरणीय दादांसाठी दादांना समर्पित केलेला आहे. त्याबद्दल मी धन्यवाद देते. खरं तर सकाळपासूनच सगळेजण हे भाऊक झालेले होते. आजचा दिवस खरं तर अजितदादांसाठी सगळ्या पक्षासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा होता. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा प्रामुख्याने मांडला होता. आज त्या शेतकऱ्यांना आणि आज खरोखरच कर्जमाफी मिळाल्यामुळे खरोखरच त्याला न्याय मिळाले असं मला वाटतं. खरं तर 27 तारखेपर्यंत आदरणीय दादा या अर्थसंकल्पाची तयारी करत होते आणि येऊन सगळ्यांच्या मिटिंगच घेणार होते. आणि आपण सगळेजण पाहताय की दादांची आर्थिक शिस्त त्याची छाप या सगळ्या अर्थसंकल्पावर आपल्याला म्हटल्याप्रमाणे की या अर्थसंकल्पावर दादांची छाप होतीच आणि सर्व घटकांवरती सर्वसमावेश विचार केलेला आहे. लाडक्या बहिणी असतील, विकास कामं रखडलेली असतील, सगळ्यांमध्ये खूप योग्य ती तरतूद केली आहे.